पालिका रुग्णालयात प्रसूतीनंतर एका महिलेचा मृत्यू झालाय। रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याचा कुटुंबियांचा आरोप आहे। तर अतिरक्तस्राव झाल्यानं ब्रेन हॅमरेज होऊन मृत्यू झाल्याचं कळतं। प्रसूतीनंतर 32 वर्षीय संगीता खरात यांचा मृत्यू झालाय। तर मनपा रुग्णालयातील दोषींवर कारवाईची मागणी आता कुटुंबियांच्या वतीने होते। कुटुंबियांची गुन्हा दाखल करण्यासाठी वाशी पोलीस ठाण्यात धाव देखील पाहायला मिळते। ज्या डॉक्टरने डिलिव्हरी केली ती डॉक्टर आली, तिने मला बाहेर नेलं। तिने सांगितलं, सर तिचं ब्लिडिंग खूप झालेलं आहे, बीपी खूप कमी झालेला आहे, त्यामुळे त्यांना अटॅक आलेला आहे। अटॅक आल्यामुळे आपण त्यांना व्हेंटिलेटरवर टाकलेलं आहे। आम्हाला आमच्या रिक्षावर आमच्या पेशंटला घ्यायला लागलं आणि बाजूच्या फोर्टिस हॉस्पिटलमध्ये असले तिथं आम्हाला रात्री 1:30च्या सुमारास तिला ॲडमिट करावं लागलं आम्हाला। आणि पुढची प्रोसेस तिथं मग चालू झाली आणि तिथं काय सगळ्या गोष्टी कळाल्या की तिचं अटॅक आल्यामुळे ब्रेन हॅमरेज झालं, लंग्स गेली, किडनी गेली आणि बऱ्याच गोष्टी तिच्या बॉडीतल्या डॅमेज झाल्या आहे। त्यामुळे ॲसिड लिक्विड पण वाढलं आणि बॉडी सुजली तिची। असं सगळ्या गोष्टी आम्ही तिथं गेल्यानंतर कळालं की डॉक्टर बोलले की तुमच्या पेशंटची काहीच गॅरंटी नाही आहे। आणि असं करून आज माझी बायको या जगामध्ये नाही राहिलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।